बातमी सविस्तर पाहणार आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। मुंबई पालिकेत 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित असणार आहेत। ओपनचे वॉर्ड ओबीसीत गेल्यानं अनेक नगरसेवकांचा पत्ता कट झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकरांना याचा फटका बसलेला आहे। तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक 1 ओबीसी महिलेसाठी राखीव। मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 महिला आरक्षित। नील सोमय्या प्रभाग क्रमांक 108 ओबीसी महिलेसाठी राखीव। रवी राजा प्रभाग क्रमांक 176 ओबीसी महिलेसाठी राखीव। अतुल शहा प्रभाग क्रमांक 220 महिलेसाठी राखीव। कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 170 ओबीसी महिलेसाठी राखीव। आशिष चेंबूरकर प्रभाग क्रमांक 196 महिलेसाठी राखीव। यशवंत जाधव प्रभाग क्रमांक 209 महिलेसाठी राखीव। स्नेहल आंबेकर प्रभाग क्रमांक 198 ओबीसी महिलेसाठी राखीव। संगीता हंडोरे प्रभाग क्रमांक 150 ओबीसी महिलेसाठी राखीव। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 1 ओबीसी आरक्षण गेल्यानं आता तेजस्वी घोसाळकर निवडणूक लढवू शकत नाहीत। आरक्षण गेल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांची एक भावनिक पोस्ट समोर आली आहे। आरक्षण गेलं ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय दुःखद असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलंय। माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही असंही घोसाळकर यांनी म्हटलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीत जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील जागा वाटपावरून भाजपचे नेते आक्रमक झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। ताकद असेल तिथे मागे हटू नका, समान जागांसाठी आग्रही रहा। जिल्हा प्रभारींच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांचा आग्रही सूर होता असंही सूत्र सांगतात। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटल्याची सूत्रांची माहिती आहे। बघूयात पुढची बातमी। मला चुकीचं खपत नाही, मी सगळं काही नियमानं करतो असं अजित पवार म्हणतात। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातंय असंही अजित पवारांनी म्हटलंय। मी खोलात जाणार नाही, 3 वेळा स्पष्टीकरण दिलेलं आहे। चौकशीत सगळं काही समोर येईल असंही अजित पवार म्हणतात। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अजित पवारांचं हे भाष्य आहे। मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे। परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं। ह्याचाही अनुभव आपण घेतला। त्या खोलात मी जास्त जात नाही। मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे। चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं ह्या सगळ्या गोष्टी येतील। तर युतीची नांदी कसली, आपलीच चांदी झाली असं शिंदे म्हणतात। ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा टोला आहे। आपली युनियन सेटलमेंट करणारी नाही तर न्याय देणारी आहे असंही शिंदेंनी म्हटलंय। माहोल बनवला होता, तुम्ही नाही बोले। आता ही एक नांदी आहे, महापालिकेची नांदी आहे, तर झाली चांदी कोणाची। आणि आता त्याच पुनरावृत्ती या महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे। आणि बाकी आपले युनियन सेटलमेंट वाली युनियन नाही आहे। आपल्या कर्मचारी अधिकारी लोकांना न्याय देणारी युनियन आहे। कुठली सेना? पॉकेट सेना म्हणतात हे। रत्नागिरीत युती होणार, महायुती जिंकली पाहिजे असं उदय सामंत म्हणतात। आपापसातली स्पर्धा आपण थांबवली पाहिजे असंही सामंतांनी म्हटलंय। आपल्याला मवियाला धुळीत मिळवायचंय असंही यावेळेस उदय सामंत यांनी वक्तव्य केलंय। सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं ही राजनीती उदय सामंतची नाही। तुम्हाला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं ही राजनीती उदय सामंतची नाही। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। बहिणीवरती दाखल झालेल्या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे खडक पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या। रुपाली पाटलांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावीचाही प्रयत्न समोर आला होता आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव आहे। सरकारनं समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली असं तेजवानी म्हणते। अमेडिया कंपनीने कायदेशीर व्यवहार केला असंही शीतल तेजवानींचं वक्तव्य आहे। तातडीने सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी आहे।
तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी तेजवानीनं केली आहे. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हायकोर्टात गेलेले आहेत. सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा असं देखील कळतंय. 2 आठवड्यानं हायकोर्टात या प्रकरणामध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते आहे.